नमस्कार. ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक आयुक्त या पदासाठी जाहिरात आलेली होती. ही पोस्ट गट ब अंतर्गत आहे. तर आज आपण या पोस्टबद्दल सिलेबस जाणून घेणार आहोत, पेपर पॅटर्न जाणून घेणार आहोत आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण जे कायदे आहेत त्या कायद्यांवर आपण लेक्चर घेऊन येणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण MCQची प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहोत. कुठल्या कायद्यांवर कसे प्रश्न येऊ शकतात आणि कुठले कायदे कसे कव्हर करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण फक्त पेपर पॅटर्न आणि सिलेबस समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ही एक गट बची पोस्ट आहे. सहाय्यक आयुक्त. वेतन स्तर आहे S16 44,900 ते 1,42,400. टोटल 5 पदे आलेली होती. तुम्ही अप्लाय केलेलंच असेल. ही म्हणजे अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक आणि अंतिम दिनांक दिलेली आहे. याच्यानंतर हा आरक्षण तपशील आहे. याच्यात कुठल्या कॅटेगरीसाठी किती पदे राखीव आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि याच्यात मेन होतं शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक होती आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर हे म्हणजे एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. त्याच्यानंतर ही म्हणजे वयोमर्यादा दिली आहे ते तुम्ही एकदा बघू शकता. आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे हे. याच्यात 100 प्रश्न येणार आहेत. 100 प्रश्नांपैकी 60 प्रश्न हे संबंधित विषय म्हणजेच कायद्यांवर आधारित येणार आहेत. की जे 10 टॉपिक्स आहे या 10 टॉपिक्सवरच 60 प्रश्न येणार आहेत. बाकी मराठी ग्रामर 10, इंग्लिश ग्रामर 10, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10. तर आणि संबंधित विषयाचे 60 प्रश्न. टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आणि 2 तासांसाठी. वस्तुनिष्ठ बहुपर्यायीमध्ये येणार आहेत हे आणि मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत येणार आहेत. तर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा हा 60 प्रश्नांचा, ज्याच्यात संबंधित विषय म्हणजेच हे 10 टॉपिक तुम्ही कव्हर केले तर तुम्ही 60 प्रश्न चांगल्याने कव्हर करू शकाल आणि तुम्ही कट ऑफ पण क्लिअर करू शकाल याच्याद्वारे. म्हणून हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे कायदे तुम्ही चांगल्यानं समजून घ्या. आम्ही तुमच्यासाठी याच्यावर प्रत्येक कायद्यावर लेक्चर घेऊन येऊ. त्याच्यासोबतच आम्ही MCQसुद्धा प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुम्ही MCQ प्रॅक्टिससुद्धा होईल त्याच्यावर आणि तुम्ही चांगल्यानं कायदे समजून घ्याल. त्याच्यामुळं तुम्ही या 60 प्रश्नांवर क्लिअर करू शकाल पेपर. तर हे 10 टॉपिक्स बघणार आहोत आपण. पहिला आहे द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981. दुसरा आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979. तिसरा आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. चौथा आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग MRTP ॲक्ट 1966. याच्यात 51 to 58 स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटद्वारे ज्या योजना राबवल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येणार आहेत. नंतर आहे राईट टू सर्व्हिसेस. 7वा आहे डिझास्टर मॅनेजमेंट. 8वा आहे ट्री कन्झर्वेशन ॲक्ट. 9वा आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बायलॉज 2002 आणि 10वा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 म्हणजेच माहितीचा अधिकार 2005. या 10 टॉपिक्सवर तुमचे 60 प्रश्न येणार आहेत. आपण ते सगळे कव्हर करणार आहोत हे टॉपिक्स आणि तुम्हाला मोफत. आपण याच्यात कुठलेही चार्जेस वगैरे प्रोव्हाइड म्हणजे घेणार नाही आहोत. कुठलेही एकही रुपया आपण घेणार नाही आहोत. आपण सर्व कंटेंट आपण मोफत प्रोव्हाइड करू तुमच्यासाठी. सर्व म्हणजे MCQ पासून नोट्सपासून सर्व काही. फक्त तुम्ही आमच्या चॅनलशी जोडून राहा. तुम्हाला आमच्या चॅनलवर सगळं काही यात 60 प्रश्नांबद्दल प्रोव्हाइड करण्यात येईल. बाकी मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे चॅनल्स म्हणजे जे प्रोफेशनल्स आहेत, जे एक्सपर्ट्स आहेत या सब्जेक्टबद्दल त्यांच्याशी तुम्ही म्हणजे ते रेफर करू शकता. आपण संबंधित विषयाचे जे 60 प्रश्न आहेत त्याची आपण संपूर्ण तयारी करून घेऊ आणि तुम्हाला नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करू आणि MCQसुद्धा प्रोव्हाइड करू. तर तुम्ही आमच्या चॅनलशी जोडून राहा. तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करू. चला तर पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. पुढचं लेक्चर आपलं कायद्यांवर आधारित असणार आहे आणि MCQसुद्धा आपण घेऊन येणार आहोत. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू.